मनातलं बोललास ना की मन लई मोकळं होतंय. बोल. श्रावणी संकट बी नसलंय का तुझं काही? जाऊ दे अण्णा. जाऊ दे कसं, मला कळलं पाहिजे ना. तू ना माझ्या बाबांचा नोकर आहेस. तू तुझी लायकी विसरला असशील पण मी विसरले नाहीये. हे बघ आपण ना फक्त चांगले मित्र आहोत. तुझ्या मनात जर माझ्याबद्दल काही गैरसमज असेल ना तर तो प्लीज काढून टाक आणि जा तू इकडनं. अण्णा, श्रावणी माझ्याशी लई चुकीच्या पद्धतीने वागली. तिनं माझी लायकी दाखवली. श्रावणी ना मला बी असंच वाटायचं की श्रावणी माझ्याशी असं कधी नाही वागू शकत. आमचं काहीतरी नातं आहे. पण नातं बितं काय नाही अण्णा. ती फक्त एका नोकरावर माणूस म्हणून जीव लावत होती आणि माझा एक गैरसमज झालेला. गोड गैरसमज. श्रावणी असं वागली याला नक्कीच काहीतरी कारण असेल ना. कारण असेल तर मला सांगावं तिनं. हे बघ, काही गोष्टी सांगता येत नाही, त्या आपल्या आपण समजून घ्यायच्या असतात. कदाचित तिनं तुला सांगितलं असेल पण तू ऐकून घेतलं नसेल, नाहीतर तिला संधीच गावली नसेल तुला सांगायची. संधी कशी गावली नसेल अण्णा. तिचं जर माझ्यावर प्रेम असेल ना तर संधीची वाट बघायची नाही तिनं. अहो अण्णा, माझं तिच्यावर प्रेम आहे, अफाट प्रेम आहे. मी जगाला आरडून सांगू शकतोय, श्रावणी माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुठलं बी संकट येऊ दे अण्णा, मी त्याला सामोरं जाऊ शकतोय प्रेमासाठी. अगदी 200% खरं आहे शुभू तुझं. पण कसं असतंय माहितीये काय, आपण प्रेमाची व्याख्या आहे ना आपल्या मताप्रमाणे करत असतो. आता एकंदर श्रावणीच्या आयुष्याकडे बघ ना. आई विना लहानाची मोठी झालेली पोर आहे. बापाच्या मायापासून अजून वंचित आहे. तिच्या आयुष्यात किती संकट आली असती, किती दुःख आली आहे. कदाचित ती प्रेम करायला बी भीत असेल. मला एक सांग, त्या दिवशी दारूच्या नशेत तू प्रेमाची कबुली दिलीस, त्याच्यानंतर आज तागायत एकदा तरी शुद्धीत तिच्याकडे प्रेमाची कबुली दिलीस? घाबरायलायस तिला, कारण शोधायलायस. हे बघ शुभू, तुला बाप म्हणून सांगायला, प्रेमाची परीक्षा घेशील तर फसशील. तुला तुझ्या प्रेमावर विश्वास असायला हवा. आता कारभारणीच बघ ना. इतकी वर्ष झाली संसार करायला माझ्या संग, तिला काडीभर बी सुख नाही दिलं मी. लई वाईट नवरा आहे मी त्या बाबतीत. तिच्या जागी दुसरी कोणी असते ना तर मला खवाच सोडून गेली असते. पण नाही, 3 लेकरांना जन्माला घातलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, कुरकुर करत का होईना पण संसार हितपर्यंत आणला. तो फक्त तिनंच. तुमचं अण्णा बरोबर आहे. पण जेवढ्या गोष्टी सरळ सोप्या दिसतात तेवढ्या नसत्यात हो. नसत्यात.